पदावल्या. शुद्ध भाषेत मूलभूत क्रिया, गणिताच्या मूलभूत क्रिया. जशा आपल्या मूलभूत गरजा आहे ना, काय? मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक. अन्न वस्त्र निवारा नसला चालतो लोकांना. आता पहिले अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. चला, मूलभूत क्रिया म्हणजेच बॉडमास. लक्ष द्या आता, बॉडमास काय आहे? बॉडमास. बी म्हणजे ब्रॅकेट, टेन्शन नाही घ्यायचं, मराठीत लिहू आपण. ओ म्हणजे ऑफ. डी म्हणजे डिवाइड. एम म्हणजे मल्टिफिकेशन. ए म्हणजे ऍडिशन. बरोबर, हुशार आहे तुम्ही. आणि शेवटलं सबस्ट्रॅक्शन. आजचं लेक्चर इंग्लिशचं आहे का सर? नाही, आजचं लेक्चर गणिताचंच आहे. ब्रॅकेट म्हणजे काय? कंस. कंसानंतरचा अंक. ऑफ म्हणजे काय? कंसानंतरचा अंक, ज्याच्याशी आपण काय करतो? गुणाकार करतो. बरोबर आहे ना? ते तुम्हाला पुढे समजेनच. त्याच्यानंतर भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज. शेवटी बेरीज वजाबाकी मध्ये काही टेन्शन नाही आहे. तुम्ही पहिले वजाबाकी बी केली तर काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता याला मराठीमध्ये असं पाठ करता काही लोक, कंचे भागू बेव. लक्षात ठेवण्यासाठी, कंचे भागू बेव म्हणजे आपल्याला गणित आता गुणाकार बी येईल, भागाकार बी येईल, बेरीज बी येईल, वजाबाकी बी येईल. आता ह्या चारींमध्ये सगळ्यात पहिले काय सोडवायचं? तर सगळ्यात पहिले सोडवायचा कंस, त्याच्यानंतर कंसानंतरचा आकडा, त्याच्यानंतर भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर वजाबाकी. हे दोन नाही बी पाठ केले तर चालतील. हे पहिले आपले पाठ झाले पाहिजे. प्रत्येक गणितात कंस येईनच, प्रत्येक गणितात कंस येईनच याची गॅरंटी नाही. ऑफ येईनच याची गॅरंटी, भागाकार येईनच याची गॅरंटी, गुणाकार येईनच याची गॅरंटी. त्याला पटीन ते अंक, ते चिन्ह ते टाकतील. आपल्याला फक्त आपला फोकस पाठ पाहिजे की आपल्याला काय घ्यायचंय. पहिले घ्यायचा आहे कंस. आता कंस कोणता राहतो सर? हा एक प्रकारचा कंस राहतो, बरोबर. त्याच्यानंतर हा 2 नंबरचा कंस राहतो, आणि त्यानंतर सगळ्यात मोठा कोणता रे? मैरपी कंस. अशा 3 प्रकारचे कंस राहतात. कंसामध्ये 3 प्रकार. एक साधा, जो तुम्हाला पुस्तकांमध्ये बी दिसतोय, कधी आपल्याला ठळक शब्द पाहायचा असेल तर हा कंस. त्याच्यानंतर हा चौकोनवाला कंस, आणि सगळ्यात मोठा मैरपी कंस. या तिघांमध्ये सगळ्यात पहिले कोणता सोडवायचा? हा लहान, त्याच्यानंतर हा मोठा, आणि हा सर्वात मोठा. किंवा जेव्हा तिन्ही कंस येतील तेव्हा. पण या तीनपैकी एकच कंस गणितात राहतो, किंवा 2 राहता. आणि त्याला पटलं जर गणित कठीण बनवायचंय तर तिन्ही कंस त्याच्यात राहतात. जोपर्यंत हा कंस सुटत नाही तोपर्यंत हे सोडवले जात नाही. मग कंस झाल्यानंतर मग कंसाच्या बाहेरचा अंक या कंसाचे जे उत्तर येतं त्याच्याशी गुणाकार करतं. म्हणून कंसानंतरचा अंक असं लिहिलंय. 3 नंबरला भागाकार, 4 नंबरला गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. हे आता कोणाला काही नाही बी समजलं तरी चालेल, फक्त तुमचं हे सिक्वेन्स पाठ पाहिजे. सगळ्यात पहिले कंस, मग चे, मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. समजेल? समजेल का? आता एकदम सिंपल ट्रिक काय माहिती का? इथं जे आपलं लेक्चर झालं ते 2 दिवसानं मी लगेच चॅनलला टाकतो. ते लगेच पाहून घ्यायचं गरम गरम. मग काय होतं, आपली रिव्हिजन तर झालेलीच असते, पण ते गणित जसेच्या तसे आपल्याला परत परत शिकायला भेटतात. लोकांना ते परत शिकण्यासाठी चान्स भेटत नाही वर्गामध्ये, पण तुम्हाला तो चान्स मी अवेलेबल करून दिलाय. बरोबर आहे की नाही? पण काही नाही, ते 15-20 जण पाहता फक्त रेग्युलर. जे लोक पाहताय त्यांना फायदा होत असेल. तर काही लोकांना भागाकार जमत नव्हता. काल एकच जण होता फक्त की ज्याला भागाकार जमत नव्हता, बाकी सगळ्यांना भागाकार
जमला, गुणाकार आपला 2 दिवस चालला, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी सगळ्यांना जमत होती. आता ह्या सगळ्यांचं मिक्सचर बॉडमास, इंग्लिशमध्ये बॉडमास आणि मराठीमध्ये कंचे भागू बेव. मग कोणाला लिहायचा असेल तो लिहू शकतो. बाकीचे कुठे गेले रे? एवढे जे 4-5 जण काय दिसत आहे मला तर. दिसतंय ना? दिसत नसेल तर या साईडला शिफ्ट होऊन जा. लॉक करा. कालचा होमवर्क सगळ्यांनी केलाय. कामाचे गणित होते सगळे, काही जास्त नव्हते, फक्त 25 होते. नुसतं तेवढं सोडवलं तरी आपल्याला भागाकार जमायला लागतो. प्रयत्न करायचा की एखादी असा व्यक्ती शोधायचा ज्याला भागाकार येत नाही आणि त्याला शिकवायचा, मग म्हणजे आपल्याला जरा जास्त चांगलं जमतं. पुसू सगळं जसं तसं उतरावलं वहीवर तरी चालेल. लिहा पटापट पटापट. दोन 3 शब्द लक्षात ठेवा, पटापट लिहा. झालं? पुसू का? डायरेक्ट गणित आपण घेणार आहे. पुसू ना? आणि जर समजा कोणाला वाटत सर मी लिहिलं नाही अजून, तर तू लगेच ते युट्यूबला भेटी जाईल. त्यामुळे रडायची काही टेन्शन नाही. आज कोणतं लेक्चर पडलंय? आज कोणतं लेक्चर टाकलं मी ना? अजून म्हणजे एक नवी पाहिलं नाही अजून. नको वा, लोक फायदा घेत आहे. आज आपलं मिक्सचरचं बेरीज वजा बाकीचे मिक्सचरचे जे गणित घेतले होते ना आपण, बेरीज वजा बाकी मिक्सचर, त्याच्यात आपल्यावर किती कर्ज आहे, आपल्या खिशात किती पैसे, त्याचं लेक्चर टाकलंय. उद्या गुणाकार पडेल, मग परवा भागाकार आपला काल झाला ना तो, तर 5 चाला दे. दुपारून मी पाहिलं तर काही टेन्शन नाही. सकाळी 6 वाजता सोडतो मी रोज. आता ते मिक्सअपचं सोडलंय. चला चालू करू आपण. पहिलं गणित, गणित क्रमांक 1. काय विचारलंय पा. गणित क्रमांक 1. सगळ्यांना शुभेच्छा. सोडवा. हा मग चालू झाला ना पेपर. हे पेपरचेच तर गणित सोडवताय आपण. काय करताय आपण? ज्याला आलं त्याचा फायदा, ज्याचं नाही आलं त्याचं नुकसान. गरम होतंय. हम्म 9,900 कसं करायचं होतं? आता याला उलट करायचं होतं. 105 गुणिले 95 याची ट्रिक आपण शिकले होते. काय रे? शेवटचा आकडा 5 असं एकच ऑप्शन आहे? नाही, 3 ऑप्शन आहेत की ज्याच्या शेवटी काय रे 5 आहे. मग आपण 2 आकडे खेळायचे. पाय मग 5 2 5 0 5 9 45 अधिक 0 45 45 आणि 2. ज्या ऑप्शनच्या शेवटी 75 असतील पहा, मी तुम्हाला ऑप्शन बी सांगतो. पहिला ऑप्शन होतं 99 81. चालेल का रे? 2 नंबरचा ऑप्शन 99 35. चालेल का? तिसरा ऑप्शन 99 65. चौथा ऑप्शन 99 75. म्हणजे पूर्ण गणित सोडवायची गरज नव्हती. तुम्हाला शिकवली ती ट्रिक बी. जर आठवण पडली असेल तर उद्याचं लेक्चर तुम्हाला गुणाकारचं भेटेल.
त्याच्यात आपण शिकले की किती बी गणित मोठं झालं तर आपल्याला शेवटचे 2 आकडे मी तुम्हाला शिकवले आहे कसे काढायचे, आता बी काढून दाखवले. आणि विसरले नाही ना? विसरले की ते पाहून घ्यायचं. जो जास्त दिवस लक्षात ठेवीन तोच पास होईल ना. आपण वर्षभर अभ्यास करतो आणि ते लक्षात ठेवतो, आणि लक्षात ठेवलेलं परीक्षात इम्प्लिमेंट करतो. जे वाचलेलं आहे ते आठवतं की नाही आठवलं तर फेल, आणि आठवलं तर गणिताचं बी तसंच आहे, आठवलं तर पास, नाही आठवलं तर फेल. मग नंतर परत आपण काय करतो, हे गणित मला जमलं नव्हतं मग त्याचीच प्रॅक्टिस करतो डबल. मग पहिलेच सगळं करून ठेवा ना, म्हणजे पेपरच्या दिवशी असं आपल्याला एक बी प्रश्न दिसायला नको की जो आपण वाचलाच नाही, जो टॉपिक आपण सोडवलाच नाही. आता हा टॉपिक झालाय का नाही एवढं सांगा. प्रश्न कुठे विचारलाय मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. नायगाव 2024 हा प्रश्न. कोणाला खोटं वाटत असेल तर पुस्तक मध्ये तोंड टाक. पहिलाच प्रश्न पान नंबर 42 वर. हा, मुंबई शहर असं लिहिलंय. मुंबई शहर म्हणजे नायगाव ना, ते वेगळं आहे का? नायगावला काय म्हणता मग? तेच आहे ना, मुंबई शहर म्हणजे नायगाव. मुंबई शहर म्हणजे नायगावच आहे, ते वेगळे. नवी मुंबई 2024 चा प्रश्न आहे. पुढचा पाय अजून किती सोपा आहे, तो बी मुंबई शहरचाच प्रश्न आहे. पदावलीवर मुंबई शहरचाच प्रश्न आहे. पाय 55 - 25 भागिले 5 अधिक 30 भागिले 5 अधिक 30. सगळे सिंगल सिंगल, सगळे सिंगल सिंगल. जेले जमलं नाही त्यांना 50 रुपये मारायच्या. सोपं गणित. हे गणित सुद्धा मुंबई शहर 2024 चा आहे. याचा अर्थ मुंबई शहरला पदावल्यांवर प्रश्न फिरतात. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे मुंबई शहरला जे म्हणजे 3 प्रश्न पदावल्यांवर आलेले आहे. 3 प्रश्न, 25 पैकी 3 प्रश्न म्हणजे 33% प्रश्न पदावलींवर. मग पदावली कसा करणार पडेल? एकदम पक्का. कोण सांगतो उत्तर? तू झाला का भाऊ? तुझं नाव काय? चेतन. तुझं झालं का? पहिले काय सोडवणं पडेल? हा, आत्ता शिकले भाऊ आपण. काय सोडायचंय पहिले? भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी. चला आता सोडवा. परत सोडवा. आता सगळ्यात पहिले काय सोडायचा? सोडव. जे जुने पोरे त्यांना माहिती आहे, पण जे नवीन आहे त्यांनी पहिले भागाकार सोडवा. भागाकार नंतर मग बेरीज आणि वजाबाकी. तुम्हाला पटलं ते बेरीज करा, वजाबाकी करा, उत्तर त्याची. सांग उत्तर. चला पहा. चला पहा लक्ष द्या. 25 भागिले 5. पण हा 25 कसा आहे? मायनस आहे. समजतंय का? मायनस आहे, मायनस. मी तुम्हाला तेव्हा शिकवताना सांगितलंय की कोणत्याही अंकाची ओळख ही त्याच्या अगोदरच्या चिन्हाने होते का नाही? हा, 5 1 5 5 हा वजा 5. बरोबर का? वजा बाकीचं चिन्ह होतं भाऊ. आणि काल शिकले भागाकार. 5 1 5 5 हा 5. पुढे पाय काय? अधिक आणि वजा बाकीच्या पहिले काय आहे? आता तोंडी सोडव. 55 मधून 5 गेले 50. 50 आणि 30. या गणिताचं उत्तर लिहा. 80. कस काय चुकलं? 36 रे. हा, मग तेच तर शिकले आपण आज सकाळी. नुसतं लिहि घेतला का मग डोक्यात टाका ते. सर इथं तर कंस आला नाही, त्याची मर्जी आहे. आपण आपल्या घरून नाही सांगू शकत त्याला का हो कंस बी टाक जा. हा, असं थोडी चालेल. आपण असं नाही करू शकत ना. त्याला पटलं तर तो टाकेन, त्याला पटलं तर नाही टाकेन. बरोबर आहे की नाही? आपण त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. उत्तर शाबास. ज्या ज्या लोकांना जमला असेल, जे जे लोक मुंबईला जाणार आहे त्यांच्यासाठी
महत्वाचा टॉपिक पदाव लिहून गेला. आता तिसरं गणित त्याच्यावरच. 8x वजा 4, 8x वजा 4 बरोबर 3x अधिक 6. तर x अधिक 1 चा घन, x अधिक 1 चा घन बरोबर किती? प्रश्नचिन्ह. इथे काय लागेल आपल्याला रे आता? शाबाश, व्हेरी गुड. ऑप्शन 3, 9, 27, 81. 3, 9, 27, 81. पहिले गणित लिहू भाऊ, आणि मी जे जे सांगतो ते कर. पहिले गणित लिहू. लिहिलं गणित? हा. आता गणित लिहिल्यावर आपलं काम काय होतं की गणित म्हणतं काय? हो बरं, पहिले गणित लिहिलं सगळ्यांना. आता गणित म्हणतं काय? गणित काय म्हणतंय लक्ष दे पहिले. आता 3 अधिक 2 बरोबर 3 अधिक 2 बरोबर. आता हे बरोबरचं चिन्ह आलं, बरोबर आहे का? याचे 2 तुकडे झाले. आता एक 5 आणि दुसरा 3 अधिक 2 5. बरोबर म्हणजे काय? दोन्ही बरोबरीचे. आता समजा मग वजन 50 किलो आहे. किती? जे समजा असं फक्त किती आहे? किती आहे? 4च जण म्हणताय. जास्त आहे भाऊ, पण तुम्ही 50 समजा. किती? 50. आणि माझ्या बाजूचा एक माणूस आला आणि तो उभा राहिला आणि त्याचं बी वजन 50 किलो आहे. मग तुम्ही काय म्हणणार? सर तुम्ही दोन्ही सारख्या वजनाचे. तर बरोबर म्हणजे सारखे. बरोबर म्हणजे आता तुम्ही मला उत्तर द्यायचंय हात वरती करून. मी म्हटलं 5 अधिक 10 बरोबर 12 अधिक प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता आकडा आहे? तुम्ही मला वरती हात करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. किती लोकांना समजतंय? हा, तुला समजतंय का भाऊ? हा, उभा राहा. हा, या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता आकडा आहे? 24. शाबास. हा, तो मागे चेतन 3, त्याच्या पुढचा 3, तिकडे हा. बस बघ, तू 24 कस काय ते पहिले सांग आमले. हा, मग तुला ते बरोबर चिन्हाचा अर्थ समजला नाही. बरोबर म्हणजे काय? इकडे बी सारखं वजन, तिकडे बी सारखं. बरोबरच्या इकडे वजन किती रे? 15. मग बरोबरच्या तिकडे बी वजन किती पाहिजे रे? मग त्याच्यापैकी 12 ऑलरेडी आहे. मग 15 होण्यासाठी 12 मध्ये अजून किती पाहिजे रे? म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या जागी काय पाहिजे होता? याला म्हणतात बरोबरी करणे. याला म्हणतात बरोबरी करणे. अजून एक देऊ. चला पहा, अजून समजतं का? पहा, बरोबरच्या चिन्हाचा अर्थ समजला का रे? हा, चल पाय, तुला समजतो का? पाय, या प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता आकडा येईल? हा, तू शेवटचा भाऊ. 1. कसं? 100 मधून 1 केला आणि याची बरोबरी जर करायची तर 98 मध्ये किती टाकणे पडतील? म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या जागी किती पाहिजे? आता सोडवा गणित. हे बी सेम तसंच आहे. याची बरोबरी याला करावी लागेल, याची बरोबरी याला करावी लागेल. म्हणजेच आपल्याला कोण शोधायचा आहे रे? काय शोधायचं आहे आपल्याला? एक्स. आणि एक्स कुठे भेटेन आपल्याला? या ऑप्शन मध्ये. शोधा आता. आता उत्तरांचं प्रमाण वाढेल. आता अजून एक जे सांगायचं राहिलं ते पहा. लक्ष दे, फक्त 1 मिनिट लक्ष दे. आता जर मी समजा असा लिहिला, काय लिहिला रे? 5x. मग तुला मी सांगितलं x ची किंमत काढ. काय सांगितलं? x ची किंमत काढ. तर त्याची किंमत कशी राहते माहिती का भाऊ? हा एक आकडा आहे. हा काय एक काय तो अंक. तर हा गुणाकारात राहतो. याची फोड कशी होते? 5 गुणिले x. समजतंय का? जर हाराला 6x त्याची फोड कशी होते? 6 गुणिला x. समजतंय का? त्याला म्हणतात एकचल समीकरण. काय म्हणतात त्याला?
एक चल समीकरण. पण आता ते काही विशेष गोष्ट नाहीये तुमच्यासाठी. काळा मी तुम्हाला एक गणित सोडून दाखवतो. कोणाकोणाचं झालंय गणित? एक मुंबई शहरचं गणित बरं का. किती? 27. अजून किती रे? 27. अजून दोनच आहे ना. कठीण आहे का गणित? काय झालं? घन पाहिजे. घन काय पाहिजे आम्हाला? घन पाहिजे. हे गणनीय आहे, हे गणनीय आहे, हा वर्ग आहे. उत्तर टाका 27. होतंय का टॅली? करा मग. हा x ची किंमत 2 आली का? आपण डायरेक्ट 27 टाकले तर येणार नाही. आपल्याला विचारलं बी नाही ना x ची किंमत काढायचं. x ची किंमत किती मानली मग आपण? 2. मग 8 दुनी 16 वजा 4 किती रे? 12. 3 दुनी 6 6 आली का बराबरी? हा टाका मग. 2 आणि 1 3 चा घन. थोडस हार्ड होत, थोडस हार्ड होत. उत्तर 27. आता इथे पाहायचं काय होतं की आपल्याला घन पाहिजे. म्हणजे आता कोणत्याही संख्येमध्ये तुम्ही हे मिळवा, पण आपल्याला काय पाहिजे? घन पाहिजे. तर घन ऑप्शन मध्ये कोणता आहे ते पाहायचं होतं. मग हेच तर फायदा आहे या पुस्तकाचा. या पुस्तकाचा तोच फायदा आहे. आपण किती बी प्रॅक्टिस गणित सोडवले तर या पुस्तकाची बराबरी कोणतंच पुस्तक करू शकत नाही. कोणाला समजलं गणित? आता आपल्याला उत्तर काय पाहिजे होतं? x अधिक 1 चा घन. मग जर आपल्याला घन पाहिजे तर ऑप्शन मध्ये आपल्याला बघायला पाहिजे होतं की घन कोणता आहे. 3 कोणाचाच घन नाही. 9 हा 3चा वर्ग आहे. 81 हा 9चा वर्ग आहे. घन फक्त एकच आहे 27. तर मी तर बिना सोडायचं उत्तर 27 लिहिलं असतं. हा झाला पहिला चान्स. आणि दुसरा मग समीकरण सोडवायचं. त्याचं उत्तर आलं x बरोबर 2. x बरोबर 2. मग हा बेआटी 16 16तून 4 केले 12. हे 12 आलं ते बी 12 झालं पाहिजे. 3 दुनी 6 आणि प्लस 6 किती झाले? मग इकडे बी x पाहिजे. आपण 2 टाकले. 2 आणि 1 3. 3 चा घन 27. सोडवलं. चला ठीक आहे. पुढचं गणित. एखादी गणित आळलं बी तर काही टेन्शन नाहीये. सगळेच आळायला लागले मग समजायचं आता टेन्शनचं काम आहे. चला पुढचं गणित. 17 गुणिले 29 बरोबर 493. 17 गुणिले 29 बरोबर 493. तर 170 गुणिले 0.029 किती?
व्यवस्थित पाय, गणित लिहिलंय आणि खाली ऑप्शन बी लिहिले, तो ऑप्शन बी लिहू. हे गणित पाहता क्षणी सुटणारं गणित आहे. कोण कोण म्हणताय असं? अजून आता पहा, काही काही लोक हुशार राहतात. हा, काही काही लोक हुशार राहतात. पहा काय होतं, आता जेव्हा हे पॉइंटचं गणित येतं तर पॉइंटच्या गणितामध्ये आपण काय करतो, पॉइंट नंतर जेवढे घर असतील तेवढे मोजून आपण पॉइंट देतो आणि तेवढे घर बाजूला ठेवतो. मग इथे पॉइंट नंतर किती घर आहे? इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे का? आहे. इथे आहे का? हा, इथे बसतो. मग आपण काही लोक काय करता, हे उत्तर लिहिता आणि घरी येता आरामात, आणि ते एकदम करेक्ट बी आहे पण उत्तर बरोबर नाही आहे. समजलं का? आता मला एक गोष्ट सांगा, या प्रश्नाचं उत्तर हे पण येऊ शकतं, हे पण येऊ शकतं, हे पण येऊ शकतं, हे बिलकुल येऊ शकत नाही. हे का बरं येऊ नाही शकत? कारण याच्यात करेक्ट आपल्याला 4 आकडे दिसत आहे. याच्यात करेक्ट आपल्याला 4 आकडे दिसत आहे ना. आपल्याला किती पाहिजे गणितात? मी तुम्हाला एक गणित सोडून दाखवतो, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. मी म्हटलं 2.34 गुणिले 2 हे गणित आहे, बरोबर? बेचोक, बेत्रिक आणि बेदुनी. मग आता पॉइंटचा गुणाकार सोडवण्याची पद्धत काय? पॉइंट नंतर किती करे रे? पॉइंट नंतर उजव्या साईडला किती करे? तर इथून 1-2 घर सोडून येते. म्हणजे जरी ते 2 घर असतील तर इथे बी 2च यायला पाहिजे असा नियम आहे, आणि तो नियम बरोबर आहे. तर मग काही मध्ये आपण काय करतो, जास्त फॉर्म मध्ये आपण काय करतो की पॉइंट नंतर आपल्याला 3 घर आहे, तर पॉइंट नंतर 3 घर असणार ऑप्शन घेतो, हे उत्तर लिहितो आणि घरावर आल्यावरती उत्तर चुकतं. समजतंय का? कसं चुकतं तर पहा. आता हा 4.93 इथे लिहिलेला आहे, पण हा अजून संपलेला नाहीये. त्याच्या पुढे हजारो घरं वाढवू शकतात, काही बी 9, 8, 7 जे काही असतील ते. हा अजून संपलेला नाही, म्हणजेच हा 3 अंकी होऊ शकतो. हा 2 अंकी ना, हा 3 अंकी होईल, 4 अंकी होईल, 5 अंकी होईल, 6 अंकी होईल. म्हणजे हा अजून संपलेला नाही. हा संपला, हा संपला म्हणजे हा आपल्यासाठी संपला. हा बी पुढे वाढेल, पण इथे याने काय केलं, पॉइंट नंतर 4 घर जे की आपल्या उत्तरात येऊच शकत नाही. येऊ शकतील का? आता इथे पॉइंट नंतर 2 घर आहे, तर 3 घर येतील का पॉइंट नंतर? नाही टाकू शकत आपण, आणि येणार बी नाही. समजतंय का? तर तसं आता इथे काय झालं की हे पॉइंट नंतर 3 घर होते ना, तर मग आपण हे लिहिलं असतं. पहिले माझ्या मनात तोच विचार आला की एवढं सोपं गणित, पॉइंट नंतर 3 घर येते, ऑप्शन लिहू, आपण पोरांना सांगून देऊ की पॉइंट नंतर 3 घरांचं ऑप्शन, जे ऑप्शन असेल ते उचलायचं आणि उत्तर लिहायचं. असं बी सक्सेस होतं, पण हा प्रश्न फसवण्यासाठी टाकलाय. याचं उत्तर आहे 4 नंबर. तर भरोसा करायचा नाही. आपल्याला येतं ना सोडवता, मस्तपैकी गणित सोडायचं. 170 गुणिले 4 अंकी वरती घेऊ, 0.029 गुणिले 170. आलं? आलं का? आता गणितात पॉइंट नाही असं समजायचं, 0 न घेऊ पहिले. 1, 2, 3, 4 आहेत ना. दशक स्थानावर गेले 0, 7 नम अच्छाले, 7 दुनी 14, 6 अच्छाले, 7 शून्य 0 2 7 0. आलं? शतक स्थानावर चालतोय रे, 2 0 9 2 0 0 9 2 0 0. आलं? हा, बेरीज 0 3 9 4 0 0. पॉइंट नंतर किती घर आहे गणितात रे? किती? हे पाय, 1 2 3 नाही दिसत, ताडी पाय, 1 2, खाली तर पॉइंट नाहीये, 1 2, म्हणजे त्यानं मुद्दाम हा 0 उडवला. का बरं? तर तू आधी फसला पाहिजे म्हणून. या गणिताचं उत्तर आहे 4.930. हे किती रुपये? 4.930. दिसताना आपल्याला किती दिसतील? 4 रुपये 93 पैसे. किती? 4 रुपये 93 पैसे.
लिहून देतो बघ तुले. 4 रुपये 93 पैसे. आणि त्याने लिहिलं 4 रुपये 930 पैसे. तर बरोबर कोणतं आहे दोन्हीपैकी? कोणतं बरोबर आहे? आता लक्ष द्या, हा 4.93 आहे. आपल्याला माहितीये पॉइंटच्या डाव्या बाजूला कोण राहणार आहे? रुपये. पॉइंटच्या डाव्या बाजूला कोण? रुपये. आणि उजव्या बाजूले पैसे. बरोबर का? मग आपण याला कसं वाचतो? 4 रुपये 93 पैसे. ₹4.93. पण जर आकडा येते, आता मी वाढवला समजा, मग तुम्ही कसे वाचणार? तरी बी तुम्ही काय वाचायचं? 4 रुपये 93 पैसे. पण तो झिरो येईल तरी. तुम्ही याला जर वाचलं 4 रुपये 930 पैसे, तर ते रॉंग होऊन जाईल. कारण 100 पैसे म्हणजे 1 रुपया. आणि तुम्ही जर 930 पैसे वाचलं तर काय होऊन जाईल? ते 9 रुपये 30 पैसे होऊन जातील ते. मग आता सर, आता मला तुम्ही सांगा की याच्यामध्ये किती रुपये टाकले तर 5 रुपये होऊन जातील? किती पैसे? हा, कारण 100 पैशांचा 1 रुपया होतो. याच्यात 7 पैसे टाकले की 5 रुपये होऊन जातील. म्हणूनच आपण याला 930 पैसे म्हणणार नाही. पण हा आकडा इथे असा आहे जो की आता आपण सोडवल्यावर दिसला आपल्याला. मग जे लोक घाईघाईमध्ये सोडवत आहे किंवा जास्त स्मार्ट आहे ते काय करतील? पॉइंट नंतर 3 घरं, पॉइंट नंतर 3 घरं, हे उडावतील, ते उडावतील, ते उडावतील आणि उत्तर हे राहील. मग आता याच्यावरून आपण काय शिकले? घाई करायची नाही, सोपा गुणाकार आहे, गुपचूप सोडायचा. सोडवल्यानंतर उत्तर पाहायचं आणि उत्तर पाहून मगच ऑप्शनला टिक करायचं. समजलं का? तिथे लिहून घ्या IMP, फसवणुकीचा प्रश्न. जसं काही नवरदेवांची फसवणूक होते लग्नात, है ना, मेकअप लावून, तशी इथे फसवणूक होती आपली. 3 घरं दाखवून, 3 घरं दाखवले आणि किती होते? उत्तर 2 घरांचं. या गणिताचं उत्तर आहे 4.93. चला पुढचा प्रश्न. 25 गुणिले 25 भागिले 5. 25 गुणिले 25 भागिले 5. सोडा पटापट पटापट, चाल द्या आता. पहिले काय सोडवशील? भागाकार. म्हणजे पहिले 25 भागिले 5. 25 भागिले 5 किती रे? 5. मग 25 गुणिले 5. गणिताचं उत्तर 125. 125 आला असेल तर करेक्ट आहे. कारण पहिले काय सोडवू? भागाकार. आणि भागाकार असा नाही सोडायचा, असं सोडायचा. 25 भागिले 5 गुणिले 25. समजलं? आणि कोडताना पाय कसं कोडायचं? 5 1 5 5. आता 2च आकडे शिल्लक आहे. 25 गुणिले 5. 25 5 रोज पाडे लिहिणे पडते. जाऊ दे पुढे. थोडसा कठीण गणित करतो आता. लिहा. जर गुणाकार म्हणजे प्लस, जर गुणाकार म्हणजे प्लस, गुणाकार म्हणजे वजाबाकी, गुणाकार म्हणजे मायनस, मायनस म्हणजे भागाकार, मायनस म्हणजे भागाकार, आणि प्लस म्हणजे भागाकार. काय झालं? गुणाकार म्हणजे प्लस, गुणाकार म्हणजे, हा त्यानं तसंच दिलंय ना. मग एक तर गणित चुकेला शिंदे, कारण असं दिलंय, मी बरोबर पाहतोय. गुणाकार म्हणजे प्लस म्हणतोय, परत गुणाकार म्हणजे मायनस म्हणतोय, मायनस म्हणजे भागाकार म्हणतोय, आणि प्लस म्हणजे भागाकार, प्लस म्हणजे भागाकार. आता पाहू काय पुढे काय ट्रिक वापरली भाऊ ना, पाहू. प्लस म्हणजे भागाकार. तर
तर गणित असायचे बरं का, चुकलेलं नाही, गणित असायचे, मी जसं लिहिलंय तसं तुम्ही लिहून घ्या. परत एकदा पाहून घेऊ. गुणाकार म्हणजे प्लस, बरोबर आहे. गुणाकार म्हणजे मायनस, 2 वेळा गुणाकार वापरलाय. मायनस म्हणजे भागाकार आणि प्लस म्हणजे भागाकार. समजलं? ह्या ट्रिक आहे, या ट्रिकावर आता प्रश्न तयार होईल. 9 गुणिले 5 वजा 7, 9 गुणिले 5 वजा 7 भागिले 8. काय पाहावं लागते ना आपल्याला? ऑप्शन. आपल्याला ज्या ऑप्शन उत्तर भेटेल ते उत्तर लिहायचं. ऑप्शन 6, 22, 'असं गणित आजपर्यंत मी नवी पाहिलं नाही. काय त्याची प्रिंटिंग मिस्टेक झाली का काय पाहू, पण उत्तर निघतंय का? ऑप्शन देऊ का? 6, 22, 9, 7. चुकतंय ना? नाही लिहिलं तर असं जे खोडून टाका ना. मग उत्तर 6 दिलंय आणि सोडवताना उत्तर 6 दिलंय. मला असं वाटतं तो प्रश्न चुकलाय. बर, गुणाकार म्हणजे प्लस बनवून घेऊ आपण त्याला. भागाकार म्हणजे मायनस असा बनतो प्रश्न. डबल डबल नाही येत चिन्ह. गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे मायनस, वजाबाकी म्हणजे गुणाकार. नाही होते. प्लस म्हणजे भागाकार. आता झालं का रे? आलं आता. चिन्ह चेंज करा. गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणाकार आणि प्लस म्हणजे भागाकार. हे पाय, 4 चिन्ह आले ना आपले. आता चालते. आता जमतंय का? पाय आता 9 अधिक 5 मायनस म्हणजे काय? गुणाकार. 7 आणि भागाकार म्हणजे मायनस. शाबास, झालं. झालं ना रे? है ना? सोडवा आता. 35 आणि 9 44. 44 मधून 8 गेले 36. नाही येते 36 ऑप्शन मध्येच नाही ना. चुकला प्रश्न. मुंबई येत होत. रद्द करा. आपण एक बी सोडत नाही ना त्याकरता. ठीक आहे, चला पुढचं गणित भेटेन आपल्याला अजून. लिहा. प्रश्न क्रमांक 7 का? वेगवेगळे पॅटर्न आपल्याला पाहायला भेटताय जे मी नवी पाहिलं नाही. आता हा नवीन येतोय पहा. 125, 35 लिहू नका अजून, मला लिहून देत जा, मग तुम्ही लिहा नंतर. 2 बरोबर 180. त्याचा म्हणणं आहे आता इथे मध्ये कोणते कोणते चिन्ह आहे. तुम्हाला चिन्ह ओळखायचे. किती चिन्ह येते ना आता? 2च ना. एक यांच्या दोन्हींमध्ये आणि एक इथं. लक्षात येतंय का? मी काय सांगतोय ते पहा. पहिले प्रश्न लिहून घ्या. 125 डॅश 35 डॅश 2 बरोबर 180 आले पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. तर तुम्ही ऑप्शन घ्या. पहिले मायनस गुणाकार. पहिलं ऑप्शन गुणाकार. दुसरं ऑप्शन भागाकार गुणाकार. दुसरं ऑप्शन काय रे? भागाकार गुणाकार. तिसरं ऑप्शन भागाकार प्लस. भागाकार प्लस. चौथं ऑप्शन प्लस मायनस. हे बाय रे, भागाकार तर येणार नाही कारण 35च्या पाड्यात 125 येतो का रे? नाही. तर भागाकार वाले 2 ऑप्शन उडी जातील. काय काही मायनस गुणाकार टाक रे. मायनस टाका दे आणि आधी गुणाकार टाक बरं. येतंय का पाय बरं?
125 मधून 35 गेले 90 आणि 90 दुनी झालं टॅली. नवीन पॅटर्न आहे, IMP करा. या गणितात आपल्याला चिन्ह ओळखायचे होते असल्या, या गणितात आपल्याला चिन्ह ओळखायचे होते आणि चिन्ह कुठे भेटतील भाऊ आपल्याला? ऑप्शन मध्ये. म्हणून जेवढं गणित महत्वाचं तेवढेच ऑप्शन महत्वाचे. एक नंबरचा ऑप्शन होता आपलं मायनस आणि दुसरा गुणाकार. 125 मधून जर 35 गेले तर उरता किती रे? जेव्हा हे कंसामध्ये काही बेरीज होते, वजाबाकी होते, गुणाकार होतं, त्याच्यानंतर ती संख्या कुठे निघते? कंसाच्या. हा, पण कंसाच्या बाहेर ती वर येणे जात. पुढे ते खाली. ही 90 गुणिले 2 जर केलं तर आपलं उत्तर 180 बरोबर टॅली होतं. होतं का नाही रे? होतं का नाही? झालं. चाल नेक्स्ट पुढचं गणित. जर 3 अधिक 4 बरोबर 12, जर 3 अधिक 4 बरोबर 12, हा जळगावचा प्रश्न आहे रे, जळगाव 2024. 4 अधिक 4 बरोबर 16, तर 3 अधिक 3 बरोबर किती? हा जळगाव पोलीस 2024 चा प्रश्न होता. जर 3 अधिक 4 बरोबर 12, 4 अधिक 4 बरोबर 16, तर 3 अधिक 3 बरोबर किती? आणि सपना म्हणत होती सर जळगावचा पेपर गैरा कठीण होता म्हणे. केवढा कठीण पेपर होता. 3 चौक 12, देतोय बेरीज, करतोय गुणाकार. म्हणजेच प्रश्न कुठे गेला तो? बुद्धिमत्तेत है ना. गुणाकार होता 2 आकड्यांचा. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न हार्ड आहे, ज्याला उत्तर आलं त्याने बोलायचं नाही, बाकीच्यांना सोडवू द्या. थोडस कठीण आहे. 3 गुणिले 3 अधिक 20 वजा 4. याचे बेसिक पक्के ना, त्याला कोणतंच गणित हार्ड वाटत नाही. गुणिले 6 भागिले 2 अधिक 1 गुणिले 6 भागिले 2 अधिक 1. याचे ऑप्शन नाही देणार. उत्तर काढा. गणित क्रमांक 9 नंबरचं गणित आहे. बॉडमासचं गणित आहे, पण याच्यात कंस नाही आहे. चांगले. पहिले भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, वजाबाकी. जे जे काम झालं ते करून टाकायचं. पाहू किती लोक उत्तर काढतात. आणि जो शांततेत पेपर सोडेल तो होईल. तुम्ही घाईमध्ये करायचं नाही पटापट. 1 2 3 4 5 6 7. शाबास. तू ते पायलचं कॉपी मारते, एक बी उत्तर येत नाहीये. कारण उत्तर बेरीज वजाबाकी झाली नाही का आपली? मग उत्तर यायला पाहिजे ना. बरोबर झालं का नाही? झालं. मग काय करतोय आता? चेक करतोय. झालं. शाबास. अजून ओमकार, उत्तर आलं पाहिजे. प्रॅक्टिस शिवाय दुसरं काही नाही. तुझं झालं किती? 18. अजून 22. अजून तिकडे 32. अजून 5 उत्तर झाले. 18 22 24 27 18 12. म्हणजे सोडवणं पडेल. पाय रे, एकदम सोपे टेक्निक. मी कसा सोडवतोय गणित? इथे मी फक्त डोळ्यांचा वापर करतो. जास्त कटकट कचकच करायची नाही. पाय कसं सोडायचं. पाय इकडे पाय. भागाकार आहे ना. हे बाय रे, बेदोनी चिन्ह टाकायचं. पुढे कोणतं चिन्ह आहे रे? बेत्रिका चिन्ह टाकायचं. इकडे जाय. 20 अधिक 3 त्रिका आला. पाय केवढं सोपं आणून टाकलं. आणलं का? काय केलं पाय? बेदोनी 4चा 2 लिहून घेतला. बेत्रिका 6चा 3 लिहून घेतला. अधिक 1 होतं, हा गुणाकार टाकून घेतला. इकडे वजा 20 अधिकचं चिन्ह टाकलं आणि यांच्या दोन्हीचा गुणाकार करून घेतला. झालं. काय राहिला आता? भागाकार दिसतोय का आता? गुणाकार दिसतोय. बेत्रिक
अधिक इकडे वजा इकडे अधिक, आता तोंडी आहे पाय 20 आणि 9 वजा अधिक 29 आणि 1 29 आणि 1 30 मधून 6 गेले झालं. हा कुठे नेऊन 9 लिहिले तुला का बरं? माव चष्मा घेतो जादूच्या चष्मा घे. असं पेपर मध्ये थोडी झाली याच्यासाठी लक्षात ठेवा. मी सांगतोय भाऊ एकदम हुशार हुशार लोक पडले या जगात, एकदम टॅलेंटेड. रोज मेडिटेशन करायचं. काय करायचं? रोज मेडिटेशन करायचं. आता पण ती म्हणते मला 9 दिसला सर, असं भरपूर माझ्यासोबत बी होतं. असं हे माझ्यासोबत बी होतं. काय ना आपला दिमाग 2 ठिकाणी चालत राहणार, 1 ठिकाणी चुकतो. मग तो कोणाकोणाचा गुणाकार चुकून जातो, कोणाकोणाचं उत्तर 24 येतो पण ऑप्शन 26 लिहितो. बरोबर आहे की नाही? तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. उत्तर काय आलं? कोणाकोणाचं 24 बरोबर होतं. म्हणजे दिमाग ठिकाणावर राहणं गरजेचं आहे. आणि चुकल्यावर हसणं एकदमच चुकीचं आहे. आपली चूक झाली ना आपण हसताय, आपण चूक झाली ना तर टेन्शन आलं पाहिजे आपल्याला. ती सलाह असं कसं काय झालं एवढं सोपं, मी चुकी राहिलाय, टेन्शन आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर काम करतो मग माणूस. हसलं म्हणजे काय केलं? ते हसणं कुठे आहे? एन्जॉयचं ठिकाण आहे. जोक झालाय एखादी, आपण चुकतोय ना आपण हसतोय, हे चुकीचं आहे. समजतंय? म्हणजे आता तुम्हाला मॅनर्स बी शिकवणे पडते. एका पगारामध्ये कितल्या गोष्टी शिकव तुम्हाला. हा गणित चुकलं म्हणजे सोपं काम नाही. ते 1 मार्क तुमचं 1 वर्ष वाया घालीन. ते काय सांगितलं ते लक्षात नाही ठेवलं तुम्ही रोज 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं मेडिटेशन करायचं सकाळी. जान दुनिया हो. समजतंय? आपलं ग्राउंड झालं मस्त, जायचं मोकळं आहे आपलं ग्राउंड, बसायचं मस्त, ओम करायचा 4-5 वेळा. ओम केल्यानंतर 5 मिनिटं फक्त डोळे लावल्यावर ते पिवळं पिवळं दिसतं ना आपल्याला, त्या पिवळं पिवळ्याकडे पाहायचं आणि सांगायचं देवाला, हे देवा मला अशी शक्ती दे की मी काहीच विसरायला नको, माझ्यामध्ये अशी पॉवर दे की मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. बस एवढंच. आणि रात्री झोपताना परत सेम तेच, देवा मी यावर्षी पोलीस झालाच पाहिजे. बस एवढं बोलायचंय तुम्हाला. तुम्ही देवाशी नाही बोलता, तुमच्या अंतरमधल्या एका शक्तीशी बोलत राहता. ती शक्ती आपल्याला पॉवर देते. मग या 2 गोष्टी करायच्या काही नाही. 5-5 मिनिटाचं काम आहे. कारण आपण काय करतो, दुनियाभरचे रिकामे कामं करतो, मोबाईल वापरतो, हे करतो, त्यानंतर याचा डाटा आपल्या डोक्यात येतो, तो काही सांगतो, हा काही सांगतो, आपल्या आजूबाजूला घटना घडत चालता, आपण काय करतो आणि त्या घटनांचा विचार करतो. म्हणून दिमागाला रिलॅक्स करण्याचं एकमेव साधन आहे मेडिटेशन. रोज मेडिटेशन करायचं म्हणजे या चुका होता नाही आणि सिली मिस्टेक बिलकुल होणार नाही जर तुम्ही मेडिटेशन केलं तर. चला पुढचा प्रश्न. 6 गुणिले 3 3 वजा 1 बरोबर प्रश्न चिन्ह. हो आता किती लोकांचं आरामशीर. मी काय सांगतोय, टाइम घ्या ना. आपण इथे प्रॅक्टिस सेट मध्ये आता सध्या प्रॅक्टिस मध्ये चुका झाल्या तर मान्य, आरामशीर पाहायचं मी खरंच उत्तर बरोबर काढलंय का. आता थोडं गणित हार्ड आहे बरं का. गणित 4 अंकी आहे पण हार्ड आहे गणित. उत्तर चुकतील पहा किती चुकतात लोक. किती चुकली का नाही? किती मागे काही घेणं नाही. अरे बेरीज वाजा भाऊ. सगळ्यात पहिलं आज जसं लेक्चर चालू झालं पहिले सांगितलं होतं काय सोडवावं लागतो, कंस म्हणजेच ब्रॅकेट. पहिले ब्रॅकेट सोडाव असं लिहिलं होतं ना आपण. कंस असं लिहिलं होतं पाय. कंचे भागू बेव मग कंस 3तून 1 गेला कंसाच्या बाहेर आला. कंसाच्या बाहेर आला तर लगेच त्याला कोण भेटला. जसा हा आकडा कंसाच्या बाहेर येतो की याला चिन्ह नसतं, याला आणि याच्या मागे बी चिन्ह नाही. याच्या अगोदरचं चिन्ह आहे गुणाकार, याच्या अगोदरचं चिन्ह आहे 6. अशा पद्धतीचं गणित आपल्याला दिसतं बरोबर का.
मग सर आता या दोन्हींच्या मध्ये चिन्ह कोणतं येईल तर हा चे, याला म्हणतात लिहिलंय पाय तरी पाय, तुला लिहिलं ना, मी लिहून दिलं होतं तर कंसा नंतरचा अंक, हा तो जो कंसा अगोदरचा अंक म्हण का कंसा नंतरचा अंक म्हण, तो कशात राहतो नेहमी गुणाकारात. चालू साईन त्रिक 18 दुनी 36 उत्तर आहे, लिहा. झालं झालं का? नेक्स्ट 304 वेळा 141 किती होतात? आता मानू आपण याचं उत्तर जो काढेल त्याला या प्रश्नाचं उत्तर काढा. गणित क्रमांक 11. 304 वेळा 141 किती होतात? चाललंय पटापट. लेक्चर किती वाजता चालू झालं आपलं? 9. चालीन किती लो? किती लो? किती किती रे? 10:30. नुकसान झालं कोणाचं? नाही होणार भाऊ, हा नाही तर तुम्ही 8:30 ते 10, मग ते बी 1.5 तास आहे, आणि 9 ते 10:30 बी किती तास आहे? 1.5 तास आहे. काल बी 10:30 ला सोडलो होतं आपण भाऊ, काल पण 9 लाच चालू झालं होतं. उद्यापासून 8:30 ला यायचं तुम्ही सगळ्यांनी. आम्ही 8:30 ला आणि तुम्ही 9 ला यायचं, चांगलं आहे सर तुमचं. झालं? कोणाकोणाचं झालं? 1 2 3 4 5 6 झालं? तुला जमलं नाही का? झालं. काय होत आहे? गुणाकार. पण दिला का त्यानं आपल्याला? समजून घेणं पडेल, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तो म्हणणार नाही गुणाकार कर असं. गुणाकार जर म्हणलं तर सगळ्यांनी लिहिल. 304 वेळा 141 म्हणजे किती? म्हणजे 304च्या पाड्यात 141 नंबरवर कोण येतो? 304च्या पाड्यात 141 नंबरवर कोण येतो असा त्याचा अर्थ आहे. चाल 141चा पाडा म्हणून 14 चोक 14 चोक, अरे 14 पकड फक्त. हा 140 आहे, हा किती आहे? 14 चोक 560, आणि हे 4 रुपये 500 564 ची अच्छाले 141 शून्य शून्य अधिक 56 अच्छाले 14 त्रिक 423 आणि 5 428 आलं. सर आमनं तसं नाही केलं, एकचा पाडा म्हणला मग 4चा. कसं बी कर, उत्तर करेक्ट आलं पाहिजे. आणि नाही तर मग आपला नियम तर आहेच, 4 आहे का 4, शेवटी 4 ज्या ऑप्शन मध्ये असेल ते आपलं उत्तर. दुसरं 100 4 चौक 16, शेवटी 64 ज्या ऑप्शन मध्ये असेल ते आपलं उत्तर. पहिल्या ऑप्शन मध्ये शेवटी 40 आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये शेवटी 60 आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये शेवटी 42 आहे, म्हणजे सिंगल याच्यावर सुट्टाय का नाही. शेवटी 4 आणा, ज्या ऑप्शन मध्ये शेवटी 4 असेल. तुम्हाला ऑप्शन सांगतो, 39,640 हे पहिलं ऑप्शन होतं. चालीन का रे? शेवटी काय पाहिजे आपल्याला? 38,760. चालीन का रे? आपल्याला 4 पाहिजे ना. 45,942. 4 नंबर काही पाहायचीच गरज नाही, ते लिहायचं आणि घरी यायचं. झालं? नेक्स्ट गणित क्रमांक 12. 999 गुणिले 99. 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 9, सॉरी गुणिले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3 बरोबर किती? आरामशीर, काही कोणाला विचारायचं नाही, जमलं तर ठीक, नाही तर मी सांगणार आहे. पहिले काय करशाल फक्त? शाबाश, पहिले भागाकार करतो.
इथे मांडणी जमले पाहिजे आपल्याला. आणि उत्तर तर बिलकुल चुकायला नको असं, कारण हे महाराष्ट्रामध्ये कोणीच चुकणार नाही, कारण सगळ्यांना अकॅडम्या लावल्या, सगळ्यांचे गणिताचे क्लास आहे. आपण चुकले म्हणजे आपणच मूर्ख आहे. मग हे असे प्रश्न चुकले म्हणजे आपण मेरिटच्या बाहेर. आरामशीर सोडायचं. आणि आपलं जे चुकलंय ते बरोबर कसं केलं पाहिजे होतं ते शिकी घ्यायचं. झालं झालं का? 2-3च लोकांचं झालंय. तर पूर्णपणे केवढा पेन काही घेतलाय. 35 रुपये दिस आणि पेनाचे असे आले. काही काही टोपनच नाही, टोपन खाई गेले. आता पेन्सिल नाही लिहित आहे ना, पेन काय गेला नाही. काय अवस्था झाली. किती लोकांचं झालंय? 1 2 3 3च फक्त. पहा, असं कॉम्पिटिशन कमी जातं. कसं गणित मोठं झालंय की कॉम्पिटिशन कमी. कारण लोक बिनविषारी साप चावला तरी बी मरे जातात. का बरं? घाबरी सण. राप्पा सगळे 9 9 9 9. हे नाही येत आपल्याला, येत नाही सर मला. प्रेरणा अरे ओंकार सोडव ना. तुला भागाकार येतो, गुणाकार येतो, उत्तर एक बी येत नाहीये. मग उत्तर 26,973. शाबास. डोकं पकडी घेतलंय. अरे इथल्या 9 वेगास काय दिशेला आल्या. आजचा नंबर 9 लागतो काय सर? प्रमोद आज 9 आहे तो. चला काही टेन्शन घ्यायचं. तू हे किती आलं? हा 300 चेक करू. मागून यायचं 3 त्रिक. हा आता हा 3 आणि हा 99. 3 त्रिक 3 त्रिक हे गेला. आता समजतंय का? काय केलं भाविका, समजलं का? 9चे 3 तुकडे केले 3 रुपये आले. आता 99चे 3 तुकडे केले 33 रुपये आले. आता लक्ष दे काय करायचं. आता मेन गेम आहे. 9 भागिले 33 असा लिहायचा होता त्याला. कारण 33 तुकडे जे करायचे ते 9 रुपयाचे करायचे, जे की होतील पण पॉइंट मध्ये होतील आपले. म्हणजे सगळे बाबा बुबा सगळे आठवतील आपल्याला. हजर भागाकार करायचं म्हटलं तर म्हणजे हा भागाकार करायचा नाही आपल्याला. समजलं? इकडे पाय काय येतं. गुणिले 99 गुणिले 900. इथे आपल्याला कामात येईल काटछाट पद्धत. अपूर्णांकांचा गुणाकार 33 एक 33 त्रिक झालं. बस वरती सगळा गुणाकार आहे. आता 999 गुणिले 3 गुणिले 9 9 त्रिक बस 999 गुणिले 27. चाल ऑप्शन मध्ये तुला माहितीये कोणता आकडा भेटेल रे? 3. नवीन साते 48. नवीन साते 63 आणि 18 81. 81 87 का 73 आहे का शेवटी? 73 आहे ना शेवटी? नाही चुकलं ना मग. थांबा उत्तर पाहू. थांबा उत्तर पाहू. हा 26,973 ऑप्शन मध्ये नाही म्हणजे मी चुकला. आडी आता कुठे चुकलं आपलं? हा इकडनं पहिले भागाकार करणार पडेल ना. ऑप्शन घ्या. 99 111 333 999. हा आता 333 कसं आलं सांगा. भागाकार तर करणं पडेल ना आपल्याला. काय 3 त्रिक 9 करू असं?
3 त्रिक 9 आणि 3 एक 3, 3 एक 3. ओके, 11 एक 11, 11 9, तरी बी तर तेच येत आहे ना. अच्छा, डायरेक्ट गुणाकार कडून भागाकार कडे जाऊ असं. आलं लक्षात, आलं लक्षात. भागेले 9 आहे मग अजून, आणि भागेले परत 3 असं झालं मग ते. आताच करणं पडेल ना. नाही प्रश्न चुकीचा नाही आहे, सोडवा व्यवस्थित. त्यानं आणि कंस मारी दिलाय आपल्याला, गणितात कंस देईल कुठे त्यानं, कंस मारलाय त्यानं 99 गुणिले 9 ले, 99 गुणिले 9 भागिले 99. इथं कंस मारलाय त्यानं उत्तरामध्ये. आता सोडवा बरं रे, आता सोडवा बरं डबल. याला कंस मारलाय त्यानं उत्तरामध्ये, मारा बरं आता. पहिले कंस सोडवा मग, म्हणून तर चुकले आपण, नाही तर चुकूच शकत नाही. आता इंटेन्शन देतेस. हा कंस सोडवा पहिले आता. हा कसं करशान मग आता, 99 गुणिले 9 भागिले 99. परत इकडे पाय, भागिले सॉरी हा ना तेच पाहतोय. आणि इकडे 999 आहे गुणिले 999 गुणिले 99 गुणिले 9 99 भागिले 9 म्हणतोय ते इथे, भागिले 3. बर आता माताडी तर पहिले भागाकारच घेणार पडेल ना. हा बी भागाकाराचे, हा 99 गेला, हा 99 गेला, 3 त्रिक 9, 9 भागिले 3 नाही बे, 9 भागिले 3 इन दे 3 है ना. हा गुणाकार आहे, ते झालं ना 999. पुणे लोहमार्ग पोलीस 2024 चा प्रश्न होता. याचं उत्तर देण्यात आलं आहे 333. सरळ जर सोडवलं तर येत आहे. यांचा गुणाकार केला तुम्ही पहिले, आणि मग परत तो 9चा गुणाकार, आणि मग भागाकार. मग तसं करणं पडेल. हा मग आता तुम्हाला काही गोष्टी इथे इंट्रोड्यूस करण्याचा टाइम आलाय. आता जे मला सांगायचं होतं ते सांगायचा टाइम आला आहे. गणिते होते. टॉपिकचं नाव, पदावल्या 2 प्रकारच्या, एक सरळ रूप द्या इयत्ता 4थी, आणि प्रकार 2 बॉडमास. जर गणित दिलेलं असेल तर ते गणिताच्या नियमानुसार बॉडमासने सोडवावे लागते. कारण पहिले कंस, त्याच्यानंतर चे, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. हे करून सुद्धा उत्तर येत नसेल तर ते उत्तर पदावलीच्या दुसऱ्या नियमानुसार म्हणजेच सरळ रूप द्या यानुसार सोडवावे लागते. मग आता ते गणित बॉडमासच्या उत्तरानुसार येत नाहीये, तर आता काय करा, डायरेक्ट सरळ रूप द्या. करा रे. 999 गुणिले 99 गुणिले 9 किती आलं उत्तर? 1,98,000. 98,000. हे समजलं का तुम्हाला काय करायचं इथं? लक्ष द्या, मी काय सांगतोय ते पाहून घ्या पहिल्या. पदावलीचे 2 प्रकार होता, एक सरळ रूप द्या आणि एक बॉडमास. सरळ रूप मध्ये काय राहतं पाहिजे, लक्ष दे रे. 3 अधिक 7 गुणिले 5. 3 अधिक 7 गुणिले 5. दोन्ही गणित इथे दिले, लक्ष दे रे भाऊ. सरळ रूप द्यामध्ये काय करायचं, डायरेक्ट सरळ गाडी चालत टाकायची, मध्ये काटे येऊ काय येऊ.
मग आता या गणिताचं उत्तर काय येतं पाय, सरळ रूप द्या मध्ये. 3 आणि 7 3 आणि 7 10 पाचे. या गणिताचं उत्तर आहे कशानुसार, सरळ रूप नुसार. आणि ह्या गणिताचं उत्तर 7 पाचे आणि हे 3 कोणत्या नियमानुसार. तुम्ही म्हणणार सर बरोबर कोणतं आहे, तर जे ऑप्शन मध्ये असेल ते बरोबर आहे. समजतंय का, समजतंय का. हे कोणाचं काम आहे ना, आपलं काम आहे ते ऑप्शन मध्ये शोधायचं. गणितात तुम्हाला असं दिलेलं नसेल, पदावलीच्या गणितामध्ये तुम्हाला असं दिलेलं नसेल की बोर्डमास नुसार सोडवा की सरळ रूपने सोडवा, पण 100 पैकी 95% गणित बोर्डमासचे येतात. आणि जर ते बोर्डमासनं, आता जसं आपलं हे सॉल्व्ह नाही झालं, जर ते बोर्डमासनं नाही सॉल्व्ह झालं तर समजून जायचं की हे गणित कशावर शिफ्ट आहे, सरळ रूप द्यावर. आता सोडवा बरं, सरळ रूपने येतंय का 333 उत्तर. मग तुम्ही असं केलं का, 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 99 भागिले गुणिले 9 परत गुणिले 3 असं केलं का. सरळ बी केलं तर तेच उत्तर येईल ना 333. सरळ रूप जर आता त्याच्याशिवाय उत्तर काही येणार नाही, पण इथे भागाकार आहे ना. हा, मग आपला काळकाम वेगचा नियम आठवला का. गणितात 2 भागाकार असतील तर खालची संख्या कुठे जाते, वरती जाते गुणाकारात. तसं करू शकतो आपण 9 3. मग हे 9 3 वरती जर फेकले आपण तर काही नाही, उत्तर येणार नाही म्हणते. बरं 9 3. आता पहा बरं, हा 9 गेला, हा 9 गेला, 3 आहे का 3 3 त्रिक. चला 99 गायब करू पहिले. 99 गेला, 99 गेला, 3 आहे का 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9, उत्तर 333. असं सोडवलंय त्याने, म्हणजे सरळ रूप नुसार जाणार गडी. हा 300 ही ते बी गणितात 333 उत्तर दिलंय. लो मार्ग पोलीस पुणे याचा प्रश्न येतो. लिहा, हे लिहिलं का तुम्ही. सरळ रूपच्या आपल्या पदावलीच्या 2 पद्धती राहतात, एक सरळ रूप आणि एक बॉडमास. मग बॉडमास नुसारच भरपूर गणित येतात, पण जर समजा बॉडमास नुसार उत्तर येत नसेल तर कशाने येईल, सरळ रूप नुसार. हे बी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे लिहून घ्या कसं सोडवलं तर गणित चांगलं होतं. आणि इथं काय म्हणलंय त्याला माहितीये का अजून, हे गणित बॉडमास नियमानुसार सोडवले आहे. म्हणजे हे डोकं फिरायचे काम आहे की नाही. बॉडमास नियमानुसार नाही येते त्याचं उत्तर. त्यानं कसं सोडवलंय ते तुम्हाला एक आयडिया देऊन देतो मी. पहिले आपलं गणित लिहू, कसं आपलं त्याचं ऐकणं बी आपलं काम आहे. त्यानं कसं सोडवलंय ते पाहू. 900, मला गणित सांगा बरं. 999 त्यानं कसं सोडवलंय तुम्हाला सांगतो मी. त्यानं काय केलं माहिती का, 999 गुणिले 99 गुणिले 9 आणि भागाकार म्हटलंय ना, बरोबर भागाकार घेतलाय त्यानं ना. मग खाली हा 99 घेतलाय त्यानं, बरोबर. आणि हा भागाकार 9, हा भागाकार 3 अशी मांडणी केली त्यानं, जे की बरोबर आहे. पहा परत पहा, 999 गुणिले 99 आला का पाहिजे. 999 गुणिले गुणिले आला. आता हा वरती आहे, हा बी वरती आहे, हा बी वरती आहे, बरोबर का. भागिले 99, हे चिन्ह म्हणजे काय, भागिले 99, परत भागिले 9, बरोबर का, परत भागिले 3 आलं. हे जे मी लिहिलं आता, हे पुस्तकातून पाहून लिहिलंय आपण, जे की बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. अरे बरोबर आहे ना भाऊ.
ए बाय, हा 999 गुणिले 99, हा गुणिले 9, म्हणजे हे 3 जण वरती आले, बरोबर का? भागिले हा भागाकार 99 आला. फक्त आपण आता इथे भागिले 9 हे त्याने काय केलं, हे चिन्ह टाकून दिलं इथे रेष न मारता. मग भागिले 9 केलं, परत भागिले 3 केलं, मग त्यानं काय केलं पहा, 3 त्रिक 3 त्रिक हा, मग एक मिनिट, नाही ते नाही केलं पाहिजे, सांगतो बरोबर सोडवलंय त्यानं. हे पाय आता आता तो म्हणतोय की पहिले भागाकार सोडला पाहिजे. हा बी भागाकार आहे, हा बी भागाकार आहे, कोणता बी सोडवा. हा 99 गेला, हा 99 गेला, बरोबर का? हा चला थांबा आता एक मिनिट, तो 99 गेला, तो 99 गेला, नव्याण्णव गेला. त्याच्यानंतर हा 9 भागिले 9, हा 9 गेला, हा 9 गेला, बरोबर का रे? हा 99 गेला आपला वरचा, हा एक खालचा 99 गेला, हा वरचा एक 9 गेला, हा खालचा एक 9 गेला, बरोबर का? आता काय उरलंय फक्त 999 गुणिले भागिले 3. जेव्हा दोन चिन्ह येत आहेत, एक गुणाकार आणि भागाकार, जसं आपण पाहिलं ना प्लस मायनस, सॉरी मायनस प्लस मायनस, तसं गुणाकार आणि भागाकार मध्ये स्ट्रॉंग कोण राहतो? मग त्याला काय केलंय, 999 भागिले 3 केलं, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, उत्तर 333. गणित एकदम करेक्ट आहे, आपण चुकले होते. गणित एकदम करेक्ट आहे, आपण चुकले होते, कारण आपण काय करत होते, या 9 ला पण खालीच घेत होते आणि 3 ला पण खाली घेत होते. आता हे करेक्ट आहे, हे लिहा, जसं तसं लिहा. मी एकदा परत तुम्हाला सोडवतो, म्हणजे तुम्हाला एकदम लक्षात येईल. आता ते माझ्या बी लक्षात आलं. चला, ही प्रश्नपत्रिका कोण तयार करतो? जो व्यक्ती युपीएससी पास झालाय असा व्यक्ती. युपीएससी पास होणं म्हणजे मजा घे का? भारतातली नंबर 1 टफेस्ट एक्झाम आणि जगातली 2 नंबरची टफ एक्झाम आहे युपीएससी. त्या माणसाने प्रश्नपत्रिका तयार केली. आता प्रिंटिंग मिस्टेक करता ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला आपण म्हणून देतो प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते खरंच प्रिंटिंग मिस्टेक होती आपल्या 5 नंबरच्या प्रश्नावाली, पण ही प्रिंटिंग मिस्टेक नाही, आपण चुकले होते, कारण आपल्याला गणित मांडता नाही आलं. पहा गणित कसं मांडलंय त्यानं, परत एकदा पाहून घ्या. एकदा हा 999 गुणिले 99 गुणिले 9 आला, भागिले 99 भागिले 9 भागिले, आता लक्ष दे, आपण जर इकडनं असे आले ना तर मग अजून परत चुकू. म्हणून भागाकारात मध्ये आता पाय, 1 भागाकार, 2 भागाकार, 3 भागाकार. आता आपल्याला असं कुठेच कोणत्याच नियमात सांगितलं नाही, आपल्याला फक्त काय सांगितलंय की तुम्हाला जर गणित दिलं तर सगळ्यात पहिले भागाकार सोडायचा, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. पण असं कुठेच लिहून दिलं नाही की जर 3 भागाकार आले तर कोणता भागाकार सोडायचा, दिलंय का? मग तिथे आपला दिमाग आहे. आता मग आपण इथे घेतलं होतं पहिले, म्हणून आपण चुकले, समजतंय का? हा, मग आता पाय त्यानं काय केलं, 199 खालचा गेला, 199 वरचा गेला, बरोबर? 19 वरचा गेला, 19 खालचा गेला, बरोबर? आणि जे उरलं 999 ते कसं उरलं ते बी दाखवतो. हे असं उरलंय ते 999 गुणिले भागिले 3, बरोबर का? मग आता 2 चिन्ह आहे, तर कोणतं चिन्ह वापरायचं आपण? तर या दोघांमध्ये स्ट्रॉंग कोण राहतो? भागाकार. म्हणून आपण याचा भागाकार केला आणि उत्तर काढलं 333. चला सोडवा, आता परत सोडवा बरं, ते तुम्ही बी सोडवा बरं एक वेळा. असं नाही आपण चुकले म्हणून लोकांना आपण म्हणू शकत नाही की तुमची प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपली चूक आपण मान्य करायची. चला पटापट, झालं.
कोणाकोणाला समजलं आता? 3 वेळा तर मी नस सोडवलं. आता हे गणित परत सोडवणं तुमचं काम आहे. परत दुपारी वगैरे पाहून घ्यायचं त्या गणिताकडे, कारण मला असं वाटतंय की हे गणित कॉपी होईल. आणि हे बी मला वाटतंय की हे गणित भरपूर लोक चुकले असतील, कारण एकदा मध्ये ते गणित समजणार नाहीये. चला पुढचा प्रश्न. 2x² अधिक 400 बरोबर 900, तर x बरोबर किती? 2x² अधिक 400 बरोबर 900, तर x बरोबर किती? ऑप्शन देऊ? 20, 40, 10, 25. त्याकरता ह्या पुस्तकातलं एक गणित सोडून टाकायचं आपण. मग वाटणे पाहिजे सर घेणारे असं. याच्यात आता 100-150 गणित आहे. आपण किती घेऊ? जास्तीत जास्त 50 गणित घेऊ. तर बाकीचे सगळे आपल्या हाताखालून गेले पाहिजे, म्हणजे आपल्याला नवीन नवीन की पॉइंट शिकायला भेटता. समजलं? एवढं कठीण आहे गणित? हो. बेरीज आहे, बेरीज. अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये 400 टाकल्यावर 900 होता? हा, मग या संख्येची बेरीज 500 आले पाहिजे ना. हा, ही जी संख्या आहे ना, ही किती आली पाहिजे? ही संख्या किती आली पाहिजे? हिचा गुणाकार हिच्याशी होईल आणि मग त्याचा जो वर्ग काढला तर ती 500 आली पाहिजे. एक मिनिट. अरे उलट झालं. इथे 500, इथे 500. आता थोडं. हा करेक्ट आहे. मी तेच म्हणलं एवढा टाइम लागतो म्हणजे गणित चुकलंय. किती? बरोबर आहे. 20 10 ना बे. 20 कस काय? 10 ना, 10 येईल ना. 10 दुनी आणि 20चा वर्ग 400 आणि हे 500, म्हणजे याचं उत्तर पाहिजे आपल्याला x बरोबर 10. त्याच्या बाजूचा आकडा गुणाकारात राहतो ना. 10 दुनी 20, 20चा वर्ग 400, 400 ने पुढचे 500, 900. नेक्स्ट किती झाले? चला 2 पाहू अजून. 12 गुणिले 3 अधिक 4, 12 गुणिले 3 अधिक 4 भागिले 8 वजा 5 भागिले 8 वजा 5. चला पटापट चला. काय ऑप्शनची गरज आहे तरी? काही गरज नाही तरी ऑप्शनची. भागिले 825. हे 14 नंबर, हे 15 नंबर, हे झाला असेल तर हे सोडवा पुढचा. हे आलं का? 12 36 आणि 4 40, 40 भागिले 8 5, 5 5 गेले, उत्तर 0 असेल पहिल्याच. हे पाय ना, 12 36, 36 आणि 4 40, 40 भागिले 8 5, 5 5 गेले 0. हे वरच्याच उत्तर 0. याचं काढा आता. कर दे पण.